भेटायचो त्यावेळेला फार झोप यायची का? आता सकाळी सकाळी तुम्हाला उठवून वगैरे लॅपटॉप समोर बसवून अभ्यास करा रे म्हणून सांगितलंय का? आता चांगलं वाटतंय का आपण दुपारी लेक्चर घ्यायचो 3 वाजता ते जास्त चांगलं होतं सांगा? कोणती वेळ तुम्हाला जास्त आता सकाळी सकाळी फ्रेश वाटतं ना? 3 वाजता डबा-बिबा खाऊन झालं की मग अभ्यास करून बसा, असं करून बसा, मग जरा झोप यायची. असं होत होतं. आता जरा फ्रेश फ्रेश सकाळी सकाळी छान वाटतंय. असंही आता उन्हाळा आहे. मस्त मोठा दिवस असतो. भरपूर एनर्जी असते बाहेर पण आणि आपल्यामध्ये पण. असंही उन्हाळ्यामध्ये बाहेर जाऊन ऊन वाढल्यावरती आपण खूप गोष्टी नाही करू शकत. मग घरी बसून आपण अभ्यास करायचा आणि नव्या-नव्या गोष्टी करून बघायच्या. तर आता सध्या आपल्या वर्षाचा शेवट आहे. बघा आता मार्च महिना ऑलमोस्ट संपत आलाय. तुमची परीक्षा सुरू होईल आता. आपलं रिव्हिजन सुरू झालेलं आहे ऑलरेडी. मागच्या वेळेला आपण बायोलॉजीचा सगळा सिलेबस संपवला आणि रिव्हिजन सुरू केलं. आता त्याच धड्याचं रिव्हिजन आपण कंटिन्यू करू आणि मग परत आपल्या केमिस्ट्रीच्या लेसन्सचं पण आपण रिव्हिजन करू. सगळ्या सेकंड टर्म मधले केमिस्ट्री आणि बायोचे लेसन्स आपले वेळेच्या आधीच आहेत. त्याचं रिव्हिजन झालं की मग आपण परीक्षेकरता तयार. कधीही कुठल्याही दिवशी कुठलाही पेपर असू दे, वी आर रेडी टू गिव्ह द एक्झाम्स. बरोबर? तर आता आपण मागच्या वेळेला जो सजीवातील जीवन प्रक्रिया हा धडा सुरू केला होता, त्याचं रिव्हिजन सुरू केलं होतं. तुम्हाला लक्षात आहे का की आपण त्याच्यामध्ये काय काय बोललो होतो? तुमच्या पुस्तकातला 15वा धडा आहे हा, सजीवांमधील जीवन प्रक्रिया. जरा मला सांगा तुम्हाला या धड्याबद्दल काय काय लक्षात आहे? पटकन 1 मिनिटात रिवाइज करूया, मग आपण पुढे जाऊच. सांगा जरा मला. सजीवातील जीवन प्रक्रिया आपल्या लहानपणापासून होतं. एक 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 करत त्या प्रक्रिया आल्या आहेत प्रत्येक वर्षामध्ये, बरोबर? मग मागच्या वर्षी 8वीत असताना आपल्याला श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था या 2 संस्था होत्या. या वर्षी आणखीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. त्या कोणत्याच जरा आठवा बरं, मला सांगा बरं. या धड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो तेव्हा रिव्हिजन मध्ये आपण काय केलं होतं? काय काय आहे धड्यामध्ये सांगा. सोपं करूया आपण. धड्यामध्ये काय काय आहे? काय झालं? काहीच माहित नाही. कमाल आहे. असं काय करता? सांगा. तुमच्यासमोर पुस्तकं नाही आहेत का? तुम्हाला माहित नाही का पुस्तकात काय आहे? चला मी सांगते तुम्हाला. मला माहित नाही तुम्ही फक्त हॅलो, गुड मॉर्निंग, थँक यू, बाय बाय एवढंच का बोलता? मधल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही का देत नाही मला काही समजत नाही. तुम्हाला प्रश्न कळत नाहीत तर तुम्हाला उत्तर द्यायला आवडत नाही. तुमचं तुम्ही ठरवा. पुढच्या वर्षी असलं करायचं नाही. पटपट उत्तर द्यायची. चला बघा. हा धडा होता आपला सजीवांमधील जीवन प्रक्रिया. तुमच्या लक्षात असेल तर आपण पहिली गोष्ट बोललो होतो त्यातली ती होती परिवहन. परिवहन म्हणजे इकडून तिकडे वाहून नेणे. आपण बोललो होतो की परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. ह्या मुद्द्यामध्ये वनस्पतींमधलं परिवहन आणि प्राण्यांमधलं परिवहन ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. वनस्पतींमध्ये परिवहनाची एक खूप स्मार्ट सिस्टीम आहे. त्याला आपण फूड ट्रान्सपोर्ट आणि वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे अन्नाचे वहन आणि दुसरं आहे पाण्याचे वहन, अशा 2 पद्धतीमध्ये अभ्यासतो. प्राण्यांच्या शरीरामध्ये वहन करण्याकरता रक्तासारखा एखादा अशी उती असते जी सगळ्या शरीरातल्या भागांना जोडते. पण वनस्पतींमध्ये 2 विशिष्ट प्रकारच्या उती असतात. त्या कोणत्या असतात आणि त्याची रचना कशी असते? हे सगळं आपण याच्यामध्ये पाहिलेलं होतं. वनस्पतींमधील परिवहन आपल्याला नवं आहे. प्राण्यांमधलं परिवहन ते पण मानवामधलं परिवहन आपण मागच्या वर्षी केले. ते आहे रक्ताभिसरण संस्थेमध्ये. बरोबर? आता वनस्पतींमधलं पाण्याचं वहन करणाऱ्या झायलम नावाच्या उती असतात. तर या उती मुळांपासून पाणी वर घेऊन जातात आणि झाडाच्या वरच्या सगळ्यात वरच्या टोकापर्यंत ते पाणी पोहोचवतात. मग हे कसं होतं? कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तुम्ही फिजिक्समध्ये शिकलाय, भौतिकशास्त्रामध्ये, की वर टाकलेली कोणती गोष्ट खाली पडते. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण प्रत्येक गोष्टीला स्वतःकडे खेचून घेतं. मग पाणी जमिनीमध्ये आहे तर ते गुरुत्वाकर्षणाच्या उलट्या दिशेला कसं जातंय? ह्याची 2 कारणं आहेत. पहिलं आहे मूलदाब म्हणजे रूट प्रेशर. जसं आपण बघितलं होतं आपल्याला 8वीत असताना एक माहिती होती की ऑस्मोसिस नावाची एक गोष्ट होती. म्हणजे पाणी जिकडे जास्त आहे तिकडनं पाणी जिकडे कमी आहे अशा ठिकाणी नेहमी प्रवास करतं. म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे पाणी आपोआप जातं. बरोबर? ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये काहीही नवीन नाही आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा आपण वनस्पतींचा विचार करतो तर मुळांच्या आजूबाजूला पाणी आहे जमिनीमध्ये. पण मुळांच्या मध्ये पाणी नाहीये. मुळं ही सजीव आहेत. माती आणि पाणी निर्जीव आहे आजूबाजूला. तर पाणी आजूबाजूला आहेच आहे मातीमध्ये. पण
मुळांमध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. मग जास्त दाबाकडून कमी दाबाकडे पाणी आपोआप जातं. बरोबर? असं झाल्यामुळे मुळांमध्ये पाणी शिरतं. आता मुळांमधल्या खालच्या, मग त्याच्या वरच्या, मग त्याच्या वरच्या अशा ज्या काही रचना आहेत, कसल्या? ऊतींच्या, म्हणजे त्याच्यामधल्या पेशींच्या. एका पेशीमध्ये खूप जास्त पाणी आणि वरती पाणी कमी आहे. परत तेच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे पाणी आपोआप जातं. आणि तुम्हाला हे सुद्धा माहितीये की आपल्या पेशींमध्ये असं त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी, म्हणजे सिलेक्टिव्ह गोष्टींनाच इकडून तिकडे पाठवणं. त्याच्यामध्ये पाणी येतं. बिना पाण्याचे आपण जिवंत राहू शकत नाही. म्हणून आपल्या पेशींना माहितीये की पाण्याचं वहन करायचं आपल्याला, तर पेशी भित्तिकेमधनं, म्हणजे पेशीची जी काही रचना असते ना, बाहेरची जी बॉर्डर आहे, त्याच्यामधनं आरपार पाणी जाऊ शकतं. म्हणून खालच्या पेशीकडून वरच्या, वरच्याकडून वरच्या, असं करत 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 पाणी मुळापासून झाडाच्या टोकापर्यंत पोहोचतं. पण हे सगळं छोट्या, लहान किंवा कमी उंचीच्या झाडांच्या बाबतीत किंवा रोपट्यांच्या बाबतीत खूप इझिली होतं. कारण ते गुरुत्वाकर्षणापासून कमी उंचीवर आहेत. कमी उंचीपर्यंत त्याला न्यायचंय. मूलदाब हा छोट्या वनस्पतींमध्ये उपयोगी पडतो. मग उंच किंवा खूप मोठ्या मोठ्या वृक्षांच्या बाबतीत काय होतं? त्यांच्या बाबतीमध्ये ट्रान्सपिरेशन पूल, म्हणजे बाष्पोच्छ्वास, ही दुसरी प्रक्रिया घडते. तसं तर सगळ्याच वनस्पतींमध्ये श्वासोच्छ्वास चालू असतो. तुम्ही म्हणाले काय सांगताय, ते तर आपण करतो, पण वनस्पती पण करतात. त्या पण सजीव आहेत. वनस्पतींच्या पानांच्या खालच्या बाजूला, तुम्हाला माहिती झाडांना अशी पानं असतात, मस्त हिरवीगार पानं. त्या पानांच्या खालच्या बाजूला कडेकडेने छोटी 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 छिद्र असतात. ठीक आहे, त्याला म्हणतात स्टोमॅटा. जसं आपलं नाक आहे, आपल्या नाकामधनं आपण श्वासोच्छ्वास करतो, म्हणजे ऑक्सिजन आत घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे, हे आपल्या शरीरामध्ये नाकावाटे होतं. खरं बघितलं तर आपल्या शरीरासाठी फक्त 2 खड्डे आहेत, जिकडनं वायूचा आपण एक्सचेंज करतो. वनस्पतींच्या बाबतीमध्ये हे पानामध्ये होतं. पानांच्या गोल अशा पेरिफेरल किंवा काय बरं म्हणतो आपण, त्याच्या एका बॉर्डरच्या आजूबाजूने असं एक छोट्या छोट्या खड्ड्यांची अशी एक गोलच्या गोल अशी राऊंड रचना असते. त्या खड्ड्यांमधून वायूचं एक्सचेंज, म्हणजे देवाणघेवाण होते. म्हणजेच काय, वनस्पतींच्या मध्ये ऑक्सिजन बनतो आणि बाहेरचा कार्बन डायऑक्साईड वनस्पतींना पाहिजे असतो. जसं आपण ऑक्सिजन घेतो, तसा वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात. पण कुठून घेतात? याच स्टोमॅटामधनं घेतात. तर स्टोमॅटाचं काम काय असतं? वायूंना बाहेर टाकणं, बाहेरून आत घेणं. मग जसं आपण आता बोललो की ह्या सगळ्या बरोबर, वायूंबरोबर वनस्पतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची वाफ सुद्धा बाहेर टाकली जाते. बघा आता हे कसं आहे, सोपी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता, कुकर लावता, भाजी करता, बिना पाण्याचा स्वयंपाक होतो का, मला तरी सांगा? नाही, आपल्याला पाणी घालावंच लागतं. तर पाणी हे वनस्पतींमध्ये आहे. प्रत्येक पानामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरू आहे. सूर्याची उष्णता आहे आणि तिथे भट्टी सुरू आहे. कुठे? क्लोरोफिलमध्ये. क्लोरोफिल म्हणजे काय? हरितलवके. त्या हरितलवकांमध्ये सूर्याची किरण जी ती अडकली, म्हणजे उष्णता त्याच्यामध्ये अडकली. बाहेरनं कार्बन डायऑक्साईड घेतला, खालून पाणी घेतलं. आता त्याच्यामध्ये आपले अन्न बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे, जी आहे ग्लुकोज. तर पानांमध्ये शर्करा, बरोबर, म्हणजे C6H12O6, हे आपण बघितलंय, शिकलोय आपण. हे सगळं पानांमध्ये बनतं. पण त्याच्याबरोबर जे अतिरिक्त पाणी बनतं, 6H2O, ते पाणी काय करायचं? त्या पाण्याची झालेली वाफ, कारण गरम आहे ना ते सगळं, गरमीमध्ये स्वयंपाकाची पाण्याची वाफ होते की नाही, असं इथे पण पाण्याची वाफ होते. मग ही पाण्याची वाफ टाकायची कुठे? तर त्या खड्ड्यांमधनं पाण्याची वाफ बाहेर टाकली जाते. तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या बरं का. आपण जेव्हा जलचक्र काढतो, जलचक्रामध्ये आपण काय काढतो? पाणी आहे, समुद्र, समुद्रातल्या पाण्याची वाफ वर जातात. त्या पाण्याच्या वाफेला वर गेल्यावर तिथे ढग बनतात, ते ढग इकडे फिरतात, त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. तिकडनं पाणी परत खाली येतं, म्हणजे पाऊस पडतो आणि परत ते समुद्रात जातं. या सगळ्या जलचक्रामध्ये झाडं कुठे आहेत? तरी आपण म्हणतो झाडं लावा म्हणजे जास्त पाऊस पडेल. काय संबंध? या दोनही परस्पर भिन्न गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? खूप झाडं लावली की खूप पाऊस पडतो असं म्हणतात. पण मग आपल्या जलचक्रामध्ये आपण एकही झाड दाखवत नाही. समुद्र, पाणी, पाण्याची वाफ, वाफेचं ढग, ढगाचं पाणी, याच्यामध्ये कुठे झाड आहे? विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. पुढच्या वेळेला नक्की मला सांगा. म्हणजेच काय,
सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो बाष्पोच्छ्वास आहे ह्याच्यामध्ये वनस्पती पाण्याची वाफ जी बाहेर टाकतात त्याच्यामधनं खूप जास्त पाणी वनस्पती वापरतात. तुमच्याकडे एक पाण्याची बाटली आहे, तुम्ही शाळेमध्ये पाण्याची बाटली घेऊन आलात, तुम्ही दिवसभरामध्ये ते पाणी प्यायलात आणि ते पाणी संपलं. आता तुम्ही काय कराल? जिकडे शाळेमध्ये पाणी मिळतं त्या नळावर जाल आणि पाणी भरून घ्याल. सेम वनस्पती करतात. जे जे पाणी वापरलं गेलेलं आहे ते संपलं. आता पाणी पाहिजे. त्यांच्याकडे काही नळ नाहीये आणि त्यांच्याकडे काही बाटल्या पण नाहीये, पण त्यांच्याकडे सिस्टीम आहे. मग ती सिस्टीम काय करते? झाडाच्या वरती पाणी संपत आलंय हे समजलं जातं, तर ते काय करतं? खालच्या मुळां मुळांकडनं वरती वरती आलेल्या पेशींमधनं, ऊतींमधनं पाणी खेचून घेतं वरच्या बाजूला. पुल म्हणजे खेचणे. पाणी वर खेचलं की खालचं पाणी कमी होतं. कमी झालं की ते खालून धरतं. असं करत, 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 करत पाईपलाईन तयार होते. आपोआप पाणी वरती पोहोचतं. खूप मोठ्या वृक्षांच्या बाबतीमध्ये बाष्पोच्छवास ह्या प्रक्रियेतनं पाण्याचं परिवहन होतं. समजलं? छोट्या वनस्पतींच्या बाबतीत, खुरट्या वनस्पतींच्या बाबतीत तर आपण बघितलं मूलदाब. मुळांच्या दाबावरनच पाणी वर चाललं जातं. पण खूप मोठ्या उंच वृक्षांच्या बाबतीमध्ये वृक्षाचीच गरज जास्त आहे. ते पाणी खेचून, खेचून, खेचून घेतं खालनं. म्हणजे जसं की आपण बोर लावतो की नाही कसं पाणी खेचतो, तसं वनस्पती स्वतःचं स्वतः पाणी खेचून घेतात. आता बघा, ओक ही वनस्पती तिच्या पानांमार्फत एका वर्षात सुमारे 1.5 लाख लिटर पाणी बाष्पोर बास बाष्पोर बाष्प उत्सर्जित करते. सॉरी, 2 शब्द मर्ज झाले. संधी केली आहे ना. बाष्पोत्सर्जित करते. बाष्प उत्सर्जित करते असं म्हटलं तरी चालतं. तर 1 एकर क्षेत्रातील मक्याची पिके दिवसाला सुमारे 11.5 ते 15,000 म्हणजे 11,400 ते 15,100 लिटर पाणी बाहेर टाकतात. बापरे! म्हणून काही काही जणांना खूप जास्त पाणी लागतं म्हणतात ना, ते का लागतं पाणी? काय करतात ते त्या पाण्यामध्ये? ते पाणी ते सुद्धा पिऊन टाकतात आणि त्या पाण्याची वाफ होते. बरोबर? हां, बरोबर आहे ना. ज्या ठिकाणी जास्त जंगलं तिथे जास्त पाऊस पडतो. कारण तिथे ही पाण्याची वाफ असते. त्या वाफेचे परत ढग होतात आणि तिकडे परत तो पाऊस पडतो. तो एकूण एकच आहे. जमिनीतलंच पाणी परत जमिनीमध्ये येतं. तरी तुम्ही विचार करा आणि मला सांगा. ठीक आहे? आता वनस्पतींमधलं अन्न आणि इतर पदार्थांचं वहन कसं होतं? हे सगळं आपण जे बोललो ते पाण्याबद्दल बोललो. पाणी देण्याकरता आता झायलम नावाची सिस्टीम आहे. मग अन्नाचं काय? अन्न तर पानांमध्ये बनलंय आणि पानं वरती आहेत. वरच्या टोकावरनं, पानांच्या कुठल्या तरी भागावरनं आता मुळाकडे आपल्याला पाणी न्यायचंय. शिवाय जिथे फुलं आहेत, जिथे फळं आहेत किंवा जिथे नवीन अंकुर फुटतायत, फांद्या छोटे-छोटे अंकुरतायत बारीक-बारीक किंवा अशी एखादी फांदी आहे जी आता ऑलमोस्ट वाळायला आली आहे, पण तिला अन्न दिलं तर कदाचित ती जगेल. अशी पण परिस्थिती असते बघा. काही-काही झाडांच्या फांद्या स्वतः तुटत नाही, आपण तोडतो आपल्या कामासाठी. मग ते झाड स्वतःला पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं. मग त्याला अन्नाची गरज असते. बघा तुम्ही आजारी पडता, तेव्हा तुम्हाला काही खावंसं वाटत नाही. आपल्याला ताप आला की आपल्याला सगळं कडू लागतं. एक तर औषधच एवढी भयंकर असतात की ती घेतल्यावर आणखीन आजारी वाटतं. तो सांगायचा मुद्दा असा, आपण आजारी पडल्यावरती आपल्याला अशक्तपणा आलेला असतो. तसंच झाडंही आजारी पडतात किंवा त्यांना आपण फांद्या-बिंद्या तोडून आजारी करून टाकतो. मग ते काय करतात? त्यांना स्वतःला बरं करायचं असेल तर त्यांना पण अन्नाची गरज आहे. बघा ना, आपल्याला बरं नसलं, की आपण आराम करतो. मग त्यावेळेत आपल्याला घरातले खूप छान खा, प्या, आराम करा. हां, जास्त ताण घेऊ नका, खूप अभ्यास करू नका. तुम्हाला हवं तर टीव्ही बघा, तुम्हाला हवं तर फोन बघा. अशा सगळ्या आपल्याला सुविधा उपलब्ध करून देतात. मग आपण काय होतो लवकर बरे होतो. म्हणजेच काय? चांगलं अन्न आणि चांगला आराम हे मिळालं की बरे होतो ना आपण. तसंच वनस्पतींचं आहे. वनस्पतींना बघा तुम्ही आता मी जे सांगते ना त्याचा जरा विचार करून बघा. पावसाळ्यामध्ये, स्पेशली पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये आपण ह्या सगळ्या एक्स्ट्रा झाडांना कापून टाकतो. म्हणजे वाळलेल्या फांद्या, गळालेली पानं अशी सगळी उघडी-बोडकी झाडं असतात उन्हाळ्यामध्ये. आपण त्यांना साफ करतो, क्लीन करतो. जे नकोय ते काढून टाकतो, छाटून टाकतो. एका पद्धतीने आपण झाडाची मदत करतो. त्याला नको असलेल्या गोष्टी आपण काढल्या. आता ते झाड असं रिकामं झालंय. तर जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा पावसाच्या पाण्याबरोबर झाडांना नवीन पानं फुटतात आणि किती फास्ट असते ती प्रक्रिया. साधं जमिनीवर गेलं तर गवतच गवत असतं. आपोआप उगवतं. उन्हाळ्यामध्ये गवतही फारसं उगवत नाही, जे पावसाळ्यामध्ये दणदणून उगवतं. याचा अर्थ असा आहे, की त्याला पाणी आणि अन्न कसं काय? जे जे काही उन्हाळ्यामध्ये खाली जमिनीमध्ये पडलंय, ते सगळं जमिनीत
पावसाच्या पाण्यामुळे जिरतं. जे जे काही पानं पडली आहेत, पाचोळा पडल्या सगळं सडतं आणि त्यातले सगळे न्यूट्रिएंट्स परत मातीत जातात. तेच झाडं परत घेतात आणि वाढतात. हे चक्र आहे. आपण अन्न साखळीमध्ये बघितलं होतं, सगळं जमिनीमधून सुरू होतं, सगळं जमिनीमध्येच संपतं. बरोबर की नाही? सो हे आपोआप झाडं घेतात आणि मोठी होतात. म्हणजेच ह्याच्यामधनं हे आहे, की अन्न जे आहे ते सगळं जमिनीच्या पाण्यामधनं व्हिटॅमिन्स, मिनरल्स वनस्पती घेतात. त्याचं अन्न ते स्वतः बनवतात. पण पानांमधलं बनलेलं अन्न सगळीकडे पोहोचवण्याकरता एक दुसरी पाईपलाईन असते. त्याला म्हणतात फ्लोएम. तर ती फ्लोएम म्हणजे अन्नवाहिन्या ह्या करतात, म्हणजे रसवाहिन्या. ह्या पानांमधल्या अन्नाचं वहन करतात आणि सगळीकडे अन्न पोहोचवतात. हे कसं होतं? दाबामुळे होतं. जिकडे जास्त अन्न आहे, तिथलं अन्न इकडच्या खालच्या खालच्या पेशींमध्ये दाबामुळे दिलं जातं, आपोआप पसरवलं जातं. बरोबर? आता उत्सर्जन. उत्सर्जन हा या धड्यातला दुसरा महत्वाचा भाग आहे. हे दुसरी काय बरं म्हणतो आपण शरीर प्रक्रिया आहे किंवा सिस्टीम आहे. ह्युमन सिस्टीम किंवा लिव्हिंग सिस्टीम. कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, सजीवांमध्ये एक्सक्रिशन हा खूप महत्वाचा घटक आहे. इमॅजिन करा तुमच्या घरामध्ये सगळा कचराच कचरा आहे. तुम्ही घर झाडलं नाही किंवा घर नीट आवरलं नाही, कसं दिसेल ते घर घाणेरडं? तरी तुम्ही त्याच घरात राहताय. 1 महिने, 2 महिने, 3 महिने तुम्ही फक्त कचरा करत जाल. तुम्ही तो आवरलाच नाही तर तुम्ही तिथे राहूच शकणार नाही. तुमचं जगणं मुश्किल होऊन जाईल, इतकं घाण ते होईल. म्हणून घर साफ करणं गरजेचं असतं. जसं आपल्या घरामध्ये नको असलेला कचरा जमा करून आपण त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावतो, तसंच आपलं शरीर पण आपल्या शरीराला नको असलेल्या गोष्टी जमा करून त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावतं. ह्यालाच उत्सर्जन असं म्हणतात. मग सगळेच्या सगळे सजीव उत्सर्जन करतात. एका पेशीचा अमिबा असेल किंवा खूप मोठा हत्ती, सिंह किंवा सगळ्यात बुद्धिमान मानव, कुठलाही तुम्ही प्राणी घ्या. प्राण्यांच्या बाबतीमध्ये उत्सर्जन आपल्याला माहिती आहे. पण वनस्पतींच्या बाबतीमध्ये उत्सर्जन होतं का? होतं ना. वनस्पतींना पण काही गोष्टी नको असतात. आपण मागच्या 8वीच्या एका धड्यामध्ये बघितलं होतं, की लायझोझोम नावाचा एक अशी एक पाऊच असते किंवा व्हॅक्युओल नावाचे, त्याला काय म्हणतात, रिक्तिका. अशा काही काही गोष्टी वनस्पतींमध्ये असतात. मग त्या गोष्टींमध्ये नको असलेल्या गोष्टी झाडं जमा करून ठेवतात आणि मग ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बाहेर टाकतात. म्हणजेच काय, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि सगळ्या सजीवांमध्ये ती होते. जर आपल्या शरीराला नको असलेले घटक आपण बाहेर नाही टाकू शकलो, एखादी सिस्टीम गडबडली, तर आपण आजारी पडतो आणि मग वेगळ्याच गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. त्याच्याबद्दल आपण बोलूच. मग आता आधी उत्सर्जनाच्या बाबतीमध्ये आपण वनस्पतींमधलं उत्सर्जन हा पहिला मुद्दा बघू. वनस्पतींमध्ये उत्सर्जन कसे होते? थांबा, आधी त्याला खाली येऊ द्या. हे तर आपल्या ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीरामधल्या उत्सर्जन संस्थेचं चित्र आहे, वृक्क आणि त्याची रचना. पण आपल्याला आधी बघायचंय वनस्पती. कोणी हँड रेस केलाय? काय बोलायचं का कोणाला? अनम्यूट करून बोलू शकता बरं का. हम्म. हा, आलं बघा. आता इथं आपल्याला चित्रात काय दिसते? पानगळ. म्हणजे काय? आपोआप झाडं आपापली पानं गाळून टाकतात. आपण मगाशीच बोललो होतो. तर याला पतझड का मौसम म्हणतात हिंदीमध्ये, आणि मराठीमध्ये आपण याला पानगळच म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं बघा, झाडांमध्ये आपल्याकडे कसं आपण वर्षाच्या शेवटी साफसफाई करतो की नाही? गुढीपाडवा आला, दिवाळी आली, आपल्या घरामध्ये आपल्याला कामालाच लागतं. चला रे, हे साफ करा, ते साफ करा. सगळं घर आपण साफ करतो, सगळ्या कचरा बाहेर टाकतो आणि परत तो घेऊन येतो. नको नको, मला हे लागू शकतं. थोडक्यात आपणही साफसफाई करतो की नाही घराची. तसंच झाडं सुद्धा त्यांच्यामध्ये असलेल्या नको असलेल्या बघा, पानं जेव्हा पिकतात आपोआप पिवळी होतात आणि आपोआप गळून पडतात. त्याच्यामध्ये आता त्या सगळ्या गोष्टी ज्या झाडाला नको आहेत त्या तिथे जमा झाल्या आहेत आणि मग आता ते नको असलेलं आपोआप झाड शेड आउट करतं आणि ते जमिनीवर पडतं. जमिनीमध्येच ते गळून जातं, म्हणजे मातीमध्ये ते शोषलं जातं आणि गायब होऊन जातं. ही किती नॅचरल प्रक्रिया आहे, बरोबर? त्याचबरोबर वनस्पती त्यांना नको असलेल्या गोष्टी जमा करून बाहेर टाकतात. बघा, आपल्याला इथे खूप छान उदाहरण दिलेलं आहे.
विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकतात. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, पानांच्या छिद्रांमधनं विसरण म्हणजे अ, हवेचा एक्सचेंज, वायुरूप पदार्थ टाकले जातात. पण त्यांच्यामध्ये आपल्यासारखी एक अशी विशिष्ट उत्सर्जन संस्था नाहीये. त्याच्यामध्ये विशिष्ट अवयव आहेत, ते काम करतात असं नाही चाललंय. पण त्यांच्यामध्ये वेगळी टेक्निक आहे. बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पानांमधल्या रिक्तिका, फुलं, फळं आणि खोडांमधल्या सालीमध्ये साठवले जातात. काही काळानंतर ते अवयव गळून पडतात. तुम्हाला माहिती आहे, फुलं पण गळून जातात, फळं पण गळून पडतात. रिक्तिका असतात. रिक्तिका म्हणजे रिकाम्या जागा ज्याच्यामध्ये हे सगळं जमा होतं पानांमध्ये. पानंही गळून जातात. नको असलेलं गेलं की नाही खाली आपोआप. इतर टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपामध्ये जीर्ण जलवाहिन्यांमध्ये साठवले जातात. वनस्पतींच्या मुळाच्या वाटे देखील आसपासच्या जमिनीमध्ये काही टाकाऊ पदार्थ ते सोडून देतात. म्हणजे मुळांमधून पण खाली नको असलेल्या गोष्टी टाकतात. किती स्मार्ट असतात झाडं. आपल्याला दिसत नाही, पण ते कितीतरी गोष्टी करतात. आता बघा, आपल्याला इथे दिल्या आहेत आणखीन 2 गोष्टी, रबर आणि डिंक कसा बनतो. थांबा, जरा ते आपण काढूया. हं. आई सुरण किंवा अळूची पाने चिरते त्यावेळी निरीक्षण करा. हे का सांगितलंय तुम्हाला? सुरणाची जी झाडं असतात, फळं असतात. झाडं काय, फळं ती अशी गोल चक्रीसारखी असतात. लांबून बघून तो दगडच वाटतो. एकदम असं विचित्र दिसणारी भाजी आहे ती. पण ती पोटाकरता फार चांगली असते. तर त्या सुरणाची किंवा अळूची पानं तुम्ही बघितली असतील. ती जर तुम्ही नीट कापली नाही, तर हाताला चरचरतं आणि घशाला पण खाजतं. जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा घशाला असे ते होतं. असं का होतं? त्याच्यामध्ये असे काही पदार्थ आहेत, सॉरी, जे आपल्या हाताला आणि घशाला टोचतात. खाज सुटते आपल्याला. ते कशाचे बनलेले असतात? ते वनस्पतीमध्ये नको असलेले म्हणजे टाकाऊ पदार्थ तिथे जमा झालेत. ते आहेत कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटिक आणि ते खूप कडक असतात. त्याला रफाईड्स म्हणतात आणि त्या सुईच्या आकाराचे असतात. टोचतात, खाजवतात आणि म्हणून ह्या भाज्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात. ही सुरणाची किंवा अळूची पानं जी असतात ना, कापण्यापूर्वी हाताला तेल लावून घेतात, की ते टोचलं नाही पाहिजे आपल्या हाताला. म्हणजेच काय, वनस्पतींमधले टाकाऊ पदार्थ आपल्याला कधी-कधी त्रास पण देतात, जसे आपण आता बघितलं. पण काही पदार्थ हे आपणच उपयोगाला आणतो. उदाहरणार्थ रबराचा चीक किंवा डिंक किंवा राळ, हे सगळे पदार्थ बघा, आता झाडाला इथे कट दिलाय आणि इथून पडणारा चीक जो असा आहे, टक 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 तो इथे जमा करून आपण त्याच्यापासून रबर बनवणार. हे डिंक बघा, तुम्ही सगळ्यांनी दिवाळीमध्ये किंवा सुट्टीमध्ये थंडीच्या डिंकाचे लाडू खाल्ले असतील. हे डिंकाचे लाडू हे इथून येतात. हे डिंक आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे मानवामधल्या उत्सर्जनाबाबतचा. मानवामध्ये उत्सर्जन कसे होते? खूप चांगली, स्पेशल आणि एक सिस्टमॅटिक पद्धत आपल्या शरीरामध्ये आहे, ज्याला आपण ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम असं म्हणतो. म्हणजे मानवीय उत्सर्जन संस्था. आता याची रचना कशी असते? आधी आपण सिस्टीमच बघू, डायरेक्ट चित्र बघू. आपल्या ह्या उत्सर्जन संस्थेमध्ये 2 किडनी म्हणजे 2 वृक्क आहेत. 2 युरेटर म्हणजेच मूत्रवाहिनी. खाली आहे मूत्राशय, त्याला म्हणतात युरेटर. हे आहेत युरेटर आणि ही आहे युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे, ब्लॅडर म्हणजे त्याच्यामध्ये जमा होते. आणि ह्या आहेत 2 नलिका. म्हणजेच काय, निळ्या रंगाची आणि लाल रंगाची. निळ्या रंगाची काय करणार आहे? ते सगळं रक्त, सगळ्या शरीरातलं रक्त ज्याच्यामधनं नको असलेले पदार्थ काढून टाकायचे, ती ही आहे निळ्या रंगाची. लाल रंगाची जी रक्तवाहिनी आहे ती इकडनं शुद्ध केलेलं म्हणजे नको असलेल्या गोष्टी काढून टाकल्या जातात आणि हव्या असलेल्या गोष्टी घेऊन ही परत आता चालली आहे वरती शरीराकडे. अशा 2 रक्तवाहिन्या याच्यामध्ये आहेत. आता तुम्ही हे वृक्क आहे, वृक्क म्हणजे किडनी, त्याला तुम्ही जर कट केलं तर ते कसं दिसतं बघा, मशरूम सारखं दिसतं. तर ह्याची तुम्ही आता जर रचना बघितली तर तुम्हाला काय काय दिसतं? थांबा, आधी आपण सगळ्या उत्सर्जन संस्थेतल्या अवयवांची नावं एकदा टिक करूया आणि ती इथे कुठे आहेत ती जरा त्याला अंडरलाईन करूया. वेट, जस्ट 1 मिनिट. कुठे गेला पेन? आला. आता इथे निळा आणि लाल आणि काळा तीनही रंग वापरलेत. आपण काय घेऊया? काळा रंगच घेऊया, जास्त बरा आहे. त्यातलं दिसेल तो बघा.
एक आहे वृक्काची जोडी म्हणजे किडनीज, या आणि या 2 किडनीज. मूत्रवाहिनीची जोडी म्हणजेच काय? युरेटर्स, बरोबर? मग आहे मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर. मग आहे मूत्रोत्सर्जक नलिका म्हणजे युरेथ्रा. युरेथ्रा कुठे आहे? इथे खाली, इथे खाली. अशी ही सगळी रचना आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, ह्या वृक्काला जर आपण असं उभा छेद दिला तर ह्याच्यामध्ये जी काही रचना दिसते त्याच्यामध्ये पण आपण आता त्याला डिटेलमध्ये बघणार आहे. आता जरा एक एक करून आपण खालच्या मुद्द्यांकडे जाऊया. उदराच्या पाठीमागील बाजूस, उदर म्हणजे पोट, पोटाच्या मागच्या बाजूला पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियांच्या आकाराची 2 वृक्के असतात. घेवडा म्हणजे मोठा असतं ना, त्या बिया एवढ्या मोठ्या आकाराच्या बिया असतात, त्याला घेवड्याच्या बिया म्हणतात, थोडा मोठा आकाराचा. पण एवढ्याच आकाराच्या 2 छोट्या छोट्या रचना आहेत. तर वृक्कात गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असं म्हणतात. जसं आपल्या मेंदूची रचना न्यूरॉन नावाच्या विशिष्ट प्रकारच्या पेशींनी झालेली आहे, तशीच आपल्या वृक्काची म्हणजे आपल्या किडनीची रचना नेफ्रॉन नावाच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेने झालेली आहे. आता या नेफ्रॉनची रचना कशी असते? नेफ्रॉनचं काम काय बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. तुम्ही चहा गाळता, चहाची गाळणी कशी असते? त्याला असा एक भाग असतो आणि एक हँडल असतं. तुम्ही जेव्हा इकडनं चहा गाळता म्हणजे चहा टाकता, तिथे सगळा गाळ जमा होतो आणि खाली तुमचा फिल्टर केलेला चहा सुद्धा तुम्ही पिता. अशीच रचना थोडीफार आपल्या ह्या नेफ्रॉन मध्ये असते. कसं बघा, ह्याचं काम काय आहे? रक्त आहे त्याला फिल्टर करायचं. जेव्हा आपण चहा गाळतो तेव्हा काय होतं? चहाची पावडर नको असलेली किंवा ते अगदी आल्याचे तुकडे जे काय असेल ते सगळं वरच्या वर असतं. खालच्या बाजूला पूर्णच्या पूर्ण पातळ द्रव असतो ज्याच्यामध्ये काही नाही, तुम्ही ते पिऊ शकताय. म्हणजेच काय? आपल्या रक्तामध्ये, तुम्हाला माहितीये रक्त आपल्या शरीरामध्ये सगळे, त्या रक्तामध्ये सगळ्या पेशींमधले अनावश्यक असे सगळे घटक आलेले असतात जे शरीराच्या बाहेर टाकायचे आहेत आपल्याला. आणि मोस्टली हे सगळे घटक हे नायट्रोजनस वेस्ट असतात, म्हणजे नायट्रोजन युक्त शरीराला नको असलेले पदार्थ. हे कशामुळे बनतात? हे कुठल्या तरी आपल्या ग्रोथच्या सिस्टीम मध्ये काहीतरी वापरलेलं असतं, शरीराने काहीतरी खाल्लेलं असतं, काहीतरी नको असलेलं असतं. ह्या सगळ्या प्रक्रियेतनं, वाढीच्या प्रक्रियेमधनं सुद्धा किंवा जगण्याच्या प्रक्रियेमधनं सुद्धा आपण खूप अनावश्यक गोष्टी बनवतो. आपण म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशी. मग आता ह्या नको असलेल्या गोष्टी शरीराच्या बाहेर टाकल्या पाहिजे की नाही? आपण मगाशीच बोललो होतो, घरामध्ये कचरा जमा करून ठेवला तर घर कसं घाण होईल. राहू शकतो का आपण त्या घरामध्ये? जसं पेशी पण नाही राहू शकत, त्यातला कचरा बाहेर टाकायलाच पाहिजे. मग पेशी त्याची जागा हलवू नाही शकत, त्या उतींमध्ये बसलेल्या आहेत. मग पेशी त्यांच्याकडे असलेल्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी रक्तात टाकतात. रक्त सगळीकडेच आहे, प्रत्येक पेशीच्या आजूबाजूला रक्तच रक्त आहे. जसं कार्बन डायऑक्साईड नको आहे ते आपण रक्तात टाकलं, तसंच पेशीला नको असलेल्या इतरही गोष्टी, उत्सर्जित केलेल्या गोष्टी रक्तामध्ये येतात. आता जेव्हा तुम्ही रक्त शुद्ध कराल, फिल्टर करून टाकाल, तेव्हा काय होईल? जे नको आहे ते खाली जमा होईल, जे हवंय ते परत घेऊन टाकलं जाईल. आपण युरिन प्रिपरेशनच्या बाबतीत बोलतोय, म्हणजे मूत्र तयार करणे. इट इज नॉट अबाउट फूड इनटेक. आपण जे अन्न खाल्लंय त्याच्या उत्सर्जनाची गोष्ट चाललेली नाहीये. ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये येईल, म्हणजे पचन क्रियेबद्दल होईल. आपण आता पचनाचं बोलत नाही, आपण रक्ताच्या शुद्धीबद्दल बोलतोय. कारण रक्तामध्ये सगळ्या गोष्टी आल्या आहेत नको असलेल्या. हे रक्त शुद्ध करण्याकरता सगळ्यात महत्वाचे 2 अवयव जे आहेत ते आहेत किडनीज म्हणजे वृक्क. तर ह्या वृक्काच्या मध्ये बघा, जसं मी तुम्हाला म्हणलं, ते वृक्क जे आहे तुम्ही त्याला जर उभा छेद दिला तर त्याच्यामध्ये पूर्ण असं 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 स्ट्रॉबेरी सारखे असे बघा ना, असे छोटे 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 पार्ट्स लावलेले आहेत. त्याच्या आजूबाजूला सगळ्या रक्तवाहिन्या आहेत, निळ्या लाल निळ्या लाल निळ्या लाल. तुम्हाला सगळीकडे किडनीमध्ये आणि हार्टमध्ये अशा रक्तवाहिन्या दिसतील. ऍक्च्युली प्रत्येक पेशीच्या आजूबाजूला आहेत, पण हे ते रक्त शुद्ध करणारे लोक आहेत ना. मग ह्यांच्याकडे सगळीकडे त्याच्या आजूबाजूला लाल निळा लाल निळा लाल निळा अशा सगळ्या पाईपलाईन्स तुम्हाला दिसतात. आणि या एका एका रचनेमध्ये, एका पिरॅमिडमध्ये खूप सारे नेफ्रॉन आहेत. तर नेफ्रॉन कसे असतात? असे.
कशी रचना आहे बघा नेफ्रॉनची, मस्त आहे. एक चहाचं गाळणी कशी असते तशी एक गोल अशी रचना आहे आणि तिथे जाळी आहे एक प्रकारची. इथे बघा हे ग्लोमेरुलस म्हणजे काय, रक्तवाहिन्यांचं जाळं. इकडनं आलं, इथे सगळं रक्त त्याने टाकलं, जे नको आहे ते इकडे गेलं, इकडे गेलं, इकडे गेलं, इकडे गेलं आणि मग हेनलेच्या लूपमध्ये खाली जाऊन वर येऊन इकडे आणि मग जे नको आहे ते बाहेर. रक्त आपण फेकत नाहीये, रक्त इकडनं फिल्टर होऊन परत इकडेच आलेलं आहे. नको असलेल्या गोष्टींचा रस्ता आहे हा सगळा, इकडे जाऊन इकडे जाऊन इकडे जाऊन आता हे या मुख्य मूत्रवाहिनीकडे जाणार. आता मजा अशी आहे, एवढं सगळं करायची गरज काय. चहा गाळल्यानंतर जो खाली आलेला चहा असतो तो तर आपल्याला मिळतो, पण त्या गाळणीमध्ये सुद्धा बऱ्याचदा खूपदा चहा असतो. मग काय करायचं, किंवा खाली आलेल्या फिल्टर केलेल्या याच्यामध्ये पण काही गोष्टी राहून गेल्या असं वाटतं, तर त्या परत टाकायला पाहिजे. हव्या असलेल्या गोष्टी काढून घ्यायला पाहिजे. असं चहाच्या बाबतीत आपण करू शकत नाही, पण रक्ताच्या बाबतीमध्ये नेफ्रॉन करतात. जे जे काही राहून गेलेलं आहे ह्याच्या आजूबाजूला बरं का, फिरवतोय आपण त्याला, नको असलेलं फिरवा 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 फिरवा, एवढं करून जे फक्त नको आहे तेच इथपर्यंत पोहोचतं. जे हवं आहे ते आजूबाजूने परत काढून घेतलं जाऊ शकतं. म्हणून ही एवढी मोठी रचना आहे. आता काय गरज होती, फिल्टर करून गेलं असं डायरेक्ट तिकडे. असं करून आपल्या शरीरातलं खूप सारं पाणी आपण बाहेर टाकून दिलं असतं. पण विचार करा, आपल्या शरीरामध्ये किती पाणी आहे, जवळपास 5 लिटर पाणी आहे, 4-5 लिटर पाणी आहे, इन्क्लुडिंग रक्त. त्या प्रमाणामध्ये आपण कितीदा वॉशरूमला जातो. सांगायचा मुद्दा असा, जेवढं पाणी आपल्या शरीरामध्ये तेवढं सगळं फेकून देत नाही आपण बाथरूमला जाऊन, म्हणजे नंबर 1ला जाऊन. कारण ते सगळं परत घेतो आपण, जेवढं नको आहे तेवढंच युरिन वाटे बाहेर जातं. मग ते परत घेण्याकरता रचना पाहिजे की नाही, ती ही इथे सगळी मागची रचना. ठीक आहे. बोमन्स संपुट म्हणजे हे बोमन्स कॅप्सूल म्हणतात त्याला. ह्या कॅप्सूलमध्ये हे ग्लोमेरुलस आहे. त्याच्या निवडक्षम पारपटल, इतका छान शब्द आहे निवडक्षम पारपटल, म्हणजे सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. काही लोकांना घ्यायचं, काही लोकांना नाही घ्यायचं, हे ठरवणं म्हणजे निवडक्षम पारपटल. तर ह्या बोमन्स संपुटामधनं निवडक्षम पारपटलामधून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात. मग बोमन संपुटामध्ये आलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो. बघा इकडे गेला नेफ्रॉन मध्ये, ही नेफ्रॉनची नलिका आहे. या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते. पुन्हा हे रक्तामध्ये घेतलं जातं, जे काही आवश्यक आहे ते पाहिजे ना परत. उरलेले टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होतं. म्हणजे आता हे आपण जे टाकणार आहे हे टाकाऊ द्रव्य, हे मूत्र मूत्रवाहिनी मार्फत नेऊन मूत्राशयामध्ये साठवले जाते. बघा कंटिन्युअसली आपल्या शरीरामध्ये ब्लडचं फिल्ट्रेशन होत असतं. या फिल्ट्रेशन मध्ये काय आहे, हळूहळू हळूहळू ते पाणी फिल्टर होत जातं, जमा होत जातं, फिल्टर होत जातं, जमा होत जातं. म्हणजेच काय होतं, सारखं सारखं आपण वॉशरूमला जात नाही. इमॅजिन करा, फिल्टर करण्यासाठी एक बॅग आहे, त्याचं नाव आहे युरिनरी ब्लॅडर. त्याच्यामध्ये ते सगळं जे एक्स्ट्रा किंवा जमा झालेलं जे काही मूत्र आहे ते तिथे जमा होतं आणि जेव्हा ते भरतं तेव्हा आपल्याला इंडिकेशन मिळतं शरीराला की आता बाहेर जायला पाहिजे, वॉशरूमला जायला पाहिजे. त्यावेळेला आपोआप तिथे नाही कसा, काय बरं म्हणतो आपण, पडदा आहे, तो उघडतो आणि मग आपल्या शरीरामधनं अनावश्यक गोष्टी बाहेर टाकल्या जातात आणि नंतर ते परत बंद होतं. हे ऑटोमॅटिक होतं बरं. ह्या सगळ्या गोष्टी मस्क्युलर आहेत, मसल्स ठरवतात हे बंद करा उघडा, बंद करा उघडा. आणि त्या मूत्राशयाची कॅपॅसिटी म्हणजे ब्लॅडरची कॅपॅसिटी खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये प्रमाणाच्या बाहेरही थोडंसं अतिरिक्त असं आपण सामान साठवू शकतो. बघा, इमॅजिन करा तुम्ही बसमध्ये बसलाय आणि बस सुरू आहे आणि तुम्हाला जायचंय बाथरूमला, पण तुम्ही जाऊ नाही शकत. कुठे जाणार तुम्ही बसमध्ये, यू कॅन कंट्रोल. हे का होतं, कारण की ते जे मसल्स आहेत ते स्ट्रेच करतात आणि ते जास्तीचा काय बरं म्हणतो, ते सारखंच त्याच्यामध्ये येऊन जमा होणार आहे अनावश्यक गोष्टी, पण ते साठवून ठेवण्याची कॅपॅसिटी, इलॅस्टिसिटी आहे त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्ही मोकळे व्हाल त्याच्यानंतर परत ती पिशवी छोटी होईल आणि परत त्याच्यामध्ये जागा झाल्यावरती सामान साठवलं जाईल, परत ते फुगेल, परत तुम्हाला सांगेल जायचंय मला आता वॉशरूमला, तेव्हा तुम्ही परत जाणार, परत तुम्ही पिशवी परत रिकामी करून येणार. हे होतं. आणि जेव्हा हे काम करत नाही तेव्हा लोकांना जावं लागतं हॉस्पिटलला. कशासाठी?
काय म्हणतात माहिती का त्याला? त्या गोष्टीला म्हणतात डायलिसिस. सोप्या भाषेत डायलिसिस. आजकाल तुम्ही हा शब्द ऐकला असेल, की किडनी खराब झाल्या आहेत, काम करत नाहीये. असं कोणतरी ओळखीचं असेल किंवा ऐकण्यात असेल किंवा काहीच नसेल तर तुम्ही पिक्चरमध्ये, ॲडमध्ये कुठेतरी बघितलं असेल. हे डायलिसिस हा शब्द कोणासाठी वापरला जातो तुम्हाला माहिती आहे? ज्या व्यक्तींच्या वृक्कामध्ये हे रक्त फिल्टर करण्याची कॅपॅसिटी संपून जाते. त्यांच्यामध्ये जे काम किडनीच करू शकत नाही, ते काम मशीनला करावं लागतं. आता विचार करा, ह्या रक्त व्याश्लेषण म्हणजे डायलिसिस प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीला स्वतःच्या शरीरामधलं सगळं रक्त साफ करून घेण्याकरता अपॉइंटमेंट घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडे डायलिसिस सेंटर आहे तिथे जाऊन थांबायला लागतं. मग बघा, चित्रात दिलेलंच आहे तिथे. ह्या व्याश्लेषणाकडे वळलेला रक्तप्रवाह, धमनी आणि शिर. धमनी, शिर दोन्हीकडे म्हणजे चित्र बघूनच मला एवढं वाईट वाटतंय, त्या व्यक्तीचा विचार करूनच मला एवढं वाईट वाटतंय, की हातामध्ये एक पाईप आणि दुसरा पाईप. सिरिंज टाकल्या आहेत, सुया आणि आता हे मशीन सगळं शरीरातलं रक्त घेणार, फिरवणार, त्यातलं नको असलेलं सगळं बाहेर काढून टाकणार आणि परत सगळं ते रक्त त्या माणसाच्या हातामधनं शरीरामध्ये टाकणार. इमॅजिन करा, सारी शरीरातली एक सिस्टीम आहे, उत्सर्जन संस्था. पण तिने जर व्यवस्थित काम केलं नाही, तर आपल्याला काय करावं लागतं? अशा पद्धतीने एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून रक्त करून घ्यावं लागतं. पर्यायच नाही आता आपल्याकडे. सांगायचा मुद्दा, आपल्या शरीरामध्ये छोट्याशा दिसणाऱ्या, एवढ्याशा दिसणाऱ्या वृक्कामध्ये किती शक्ती आहे आपल्याला जिवंत ठेवण्याची. जर हे काम नाही झालं, तर त्या व्यक्तीला त्रास होईल. त्याच्या शरीरामध्ये हे उत्सर्जित केलेले सगळे पदार्थ रक्तामध्ये वाढत जातील आणि मग ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल, श्वास घ्यायला त्रास होईल आणि हळूहळू ती व्यक्ती जीव सोडून देईल. म्हणजेच काय? त्रासदायक मृत्यू. बघा, मृत्यू तर प्रत्येक सजीवाला येणार आहे. पण आपल्या प्रत्येक सिस्टीम आपल्याला जिवंत ठेवण्याकरता, चांगलं जगण्याकरता ठराविक काम करतात, ठराविक पद्धतीने करतात. म्हणूनच हे महत्वाचं आहे, डायलिसिस. माहिती असणं महत्वाचं आहे. जे ऑटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये होतं, आपल्याला वाटतं काय फालतू आहे, काय आहे, आपल्याला हसू येतं, काय हे मूत्रवाहिनी वगैरे, वगैरे. आता खाली जेव्हा तुम्ही बघाल, की जेव्हा ह्या गोष्टी काम करत नाहीत, तेव्हा इथे यावं लागतं. इमॅजिन करा त्या लोकांचं दुःख, त्या लोकांचा काय बरं म्हणतात ते दर्द समजवून का, की किती दुखत असेल. आठवड्यातनं एकदा अशी वगैरे अपॉइंटमेंट घेऊन हे काम करावं लागतं. पैसे जातात, हां, वेळ लागतो, शरीरात दुखतं ते वेगळंच. जिवंत राहण्याकरता धडपड करावी लागते. म्हणून देवाने दिलेल्या प्रत्येक सिस्टीमचा ना, तुमच्या शरीरामध्ये एक सिस्टीम दिलेली आहे देवाने, सगळ्यांना दिली आहे आपल्याला. आपल्याला किंमतच नाही त्याची, कारण आपल्याला माहितीच नाही की ते काय आपोआप काम करतंय. ज्या वेळेला ना सर्दी होते आणि नाक जाम होतं, त्यावेळेला नाकाची किंमत कळते. रात्री झोप येत नाही कारण घसा दुखतो. सर्दी होणार असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना अनुभवलं असेल, घसा खवखवतो, दुखतो. त्यावेळेला समजतं की जेव्हा घसा दुखत नाही तेव्हा आपण किती शांत झोपतो. बरोबर ना? नाक बंद झालं की समजतं अरे, श्वासच घेता येत नाही. तर नाकाची किंमत सौंदर्याच्या पलीकडे तिथे खरी आहे. बरोबर? म्हणजेच आपली जी काही उत्सर्जन संस्था आहे ही खूप महत्वाची संस्था आहे. खूप दुर्लक्षित संस्था आहे तसं बघितलं तर. सगळं महत्व आपण हृदय, लंग्स, ब्रेन ह्यांना देतो. पण ह्या सगळ्यांना जगवण्याकरता हा काम करतो. कोण? किडनीज आणि त्याचा सगळा परिवार. तर ही संस्था आपल्याला जिवंत ठेवण्याकरता खरंच महत्वाची आहे. हे झालं आपल्या उत्तेजन संस्थेबद्दल. दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तपुरवठा झाला तर वृक्काची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे विषारी द्रव्यांच्या शरीरामध्ये जादा संचय होतो, म्हणजे वाढतात ते आणि त्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. वृक्क निकामी झाल्यावरती कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजन युक्त पदार्थ वेगळे केले जातात. रक्तातून नायट्रोजन युक्त पदार्थ बाहेर काढण्याची कृत्रिम उपकरणाला वरती आपण जर बघितलंय त्याला व्याश्लेषण म्हणजेच काय डायलिसिस म्हणतात. त्यावेळी एका वेळी या उपकरणातून 500 मिली रक्त पाठवलं जातं. शुद्धीकरण केलेलं रक्त नंतर पुन्हा रोग्याच्या शरीरामध्ये सोडलं जातं. 500 ml, 500 ml, 500 ml. किती वेळ लागत असेल? 10 वेळेला तरी करावं लागत असेल ना, जवळपास 5 लिटर पाणी असेल आपल्या शरीरामध्ये तर. आता समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन.
ही आपल्या शरीरातली सगळ्यात मस्त संस्था आहे. कोऑर्डिनेशन. बघा मी जे बोलते ते तुम्हाला ऐकू येतंय. मला जे बोलायचं त्याच्या हिशेबाने माझे हातपाय हलवतेय, की तुम्हाला हे कळतंय का? हे विचारताना आपोआप माझं बोट आणि माझा हात पुढे आला. तुम्हाला मी विचारलं, तुम्हाला कळतंय का? तुम्ही म्हणाल नाही. तर तुम्ही आपोआप डोकं नाही या हिशोबाने हलवाल म्हणजेच कोऑर्डिनेशन चाललंय. मी जे बोलते ते तुम्हाला कळतंय. तुम्ही जे करताय ते तुम्हाला कळतंय. पाऊस आला की आपण बाहेर जातो, छत्री उघडतो, आपण आजूबाजूला बघतो, अंदाज घेतो, छत्री उघडतो, त्याच्यामध्ये स्वतःला ऍडजस्ट करतो, सामान ऍडजस्ट करतो. हे सगळं कोऑर्डिनेशन आहे. आपला उजवा हात आणि डावा पाय पुढे जातो. डावा हात आणि उजवा पाय पुढे जातो चालताना, बरोबर? एका विशिष्ट लयीमध्ये आपण चालतो. हे का होतं? आपल्या शरीराचं कोऑर्डिनेशन, समन्वय, संतुलन सगळ्या गोष्टी एकत्र चाललेल्या असतात. आता ह्या अनेक अवयव संस्था आपल्या शरीरामध्ये एका वेळेला काम करत आहेत. आपल्याला माहित आहेत कोणत्या कोणत्या. पण ह्या सगळ्या संस्थांना समन्वयित करायचंय तुम्हाला. म्हणजेच एकाच टप्प्यावर आणायचंय. हे काहीतरी वेगळं करते, ते काहीतरी वेगळं करते. असं केलं तर विचार करा तुमच्या शरीरामध्ये कसं दृश्य दिसेल. पण तसं होत नाही. कारण सगळीकडे समन्वय करणारी एक संस्था आपल्या शरीरामध्ये असते. मग प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या विविध संस्था आणि अवयव यांच्यामध्ये सुयोग्य समन्वय गरजेचा आहे. त्याच्या अभावी इतर काही घटकांमुळे कोणत्याही टप्प्यावर गोंधळ निर्माण झाला की अपेक्षित क्रिया पूर्ण होत नाही. प्रत्येक टप्प्यावर यादृच्छिकता म्हणजे रॅन्डमनेस असता कामा नये. म्हणजेच काय? आज मला वाटलं तर मी होमवर्क केला, आज मला वाटलं तर मी खेळायलाच गेलो, आज मला वाटलं मी खूप व्यायाम केला, उद्या मला वाटलं मला ना कमी जेवलं पाहिजे. अशा पद्धतीने वाटेल तसं रॅन्डम असे जेव्हा लोक वागतात ना त्याचा परिणाम शरीरावर होतो. तसंच जर संस्था रॅन्डम वागायला लागल्या तर क्या क्या कहने की बात ही नाही. म्हणजे शरीरामध्ये मस्त जे आपल्या जगात चाललं ना युद्ध युन्य परिस्थिती, हा देश काहीतरी वेगळा, तो देश काहीतरी वेगळा, तो देश काहीतरी वेगळा. जगामध्ये एकच भारत आहे जो म्हणतोय की आमच्याकरता सगळे आमचे मित्र आहेत आणि आम्हाला युद्ध आवडत नाही. असं म्हणणारा समन्वयक आपण आहोत, भारत देश. बाकी सगळे आपापलं घेऊन बसलेत. सांगायचा मुद्दा असा रॅन्डमनेस उपयोगाचा नाहीये. सगळ्यांचं नुकसान आहे की नाही त्याच्यामध्ये मला सांगा. युद्ध कोणाची मदत करतात का? सगळ्यांचं नुकसान करतात. असा रॅन्डमनेस शरीरामध्ये आपल्या संस्थांनी दाखवला तर काही फायदा होईल का? सगळ्यांचंच नुकसान होईल. म्हणून सजीवांमध्ये तापमान, जलपातळी, विकर पातळी ह्याच्यामुळे बाह्य पर्यावरणामधला उद्दीपनांमुळे, आंतरिक प्रक्रियांमुळे बाहेर खूप गरमी आहे आणि माझ्या शरीराला घाम आलाच नाही तर माझं शरीर तापेल. बाहेर जे चाललंय त्याच्या हिशेबाने मला स्वतःला बदलावं लागेल. खूप थंडी पडलेली आहे बाहेर. आपोआप माझा रंग काळसर होतो. का होतो? काळा रंग उष्णता अडकवून ठेवतो की नाही? ह्याचाच अर्थ असा आहे की बाहेरच्या गोष्टींप्रमाणे माझ्या शरीराला कळलं पाहिजे की मला करायचं काय आहे. त्याला आपण म्हणतो समन्वय. तर इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते. याला म्हणतात समस्थिती, होमिओस्टॅसिस. बाहेर काही असू दे, माझ्या शरीराचं टेम्परेचर 37 डिग्री असणार. मग हे होमिओस्टॅसिस म्हणजे समस्थिती वनस्पतींमध्ये पण आहे, प्राण्यांमध्ये पण आहे. वनस्पतींमध्ये कशी आहे? वनस्पती खूप इंटेलिजंट असतात. मला खूप आवडतात वनस्पती कारण त्या खूप बुद्धिमान आहेत. कसं बघा, ज्या दिशेला सूर्य आहे त्या दिशेला मला जायला पाहिजे. माझी हालचाल मीच करायला पाहिजे. मग तुम्ही बघा वेली, हा झाडं किंवा झाडाची पानं अशी पसरलेली असतात. जिकडे जास्त सूर्यप्रकाश आहे तिथे अशी पसरलेली पानं आहेत. दे सूर्य तुला किती ऊन द्यायचंय मी सगळं घेतो. अशी मोठी मोठी पानं आहेत. एवढ्या मोठ्या पृष्ठभागावरती सूर्याचा प्रकाश पडणार आहे त्यांच्या. म्हणजे त्यांनी स्वतःला बदललंय. बाजूला असलेल्या घटकांप्रमाणे त्यांनी स्वतःला बदललंय. मग हेच जर आपण बर्फामध्ये गेलो तिथे खूप बर्फच बर्फ आहे, ऊन नाहीये. मला ऊन हवं म्हणून मी पानं अशी केली आणि त्याच्यामध्ये बर्फ येऊन पडला तर मी थंडीने गोठून मरून जाईन ना. मग आता मी काय केलं, माझी पानं मी केली सुईसारखी. किती बर्फ पडायचं पडू दे ना, सुईमध्ये काही अडकत नाही, सटकून खाली पडून जाईल ते. म्हणजेच काय, बर्फ गेला खाली आणि आता मला स्वतःला जिवंत ठेवलं. अशा पद्धतीने वनस्पती स्वतःचं डोकं चालवतात. म्हणजेच काय, समन्वय करतात आजूबाजूच्या गोष्टींशी. वनस्पतींमधला समन्वय आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज आपली उत्सर्जन संस्था संपली. पुढच्या वेळेला कोऑर्डिनेशन बघूया. ठीक आहे, थांबूया आज आपण इकडे. थँक्यू सो मच. थँक्यू मुलांनो. थँक्यू संगीता मॅम. बाय प्रेमा मॅम. बाय.